नमस्कार, न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बारामती नगर परिषदेच्या समोर उपोषणकर्ते मोहसिन पठाण यांनी ज्या बारामतीमध्ये अधिकृत अकॅडमी आहेत त्या अकॅडमीच्या विरोधात बेमुदत उपोषण धरलेले आहे. तर त्यांची भूमिका काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी मोहसिन पठाण. शिक्षणाच्या नावाखाली धंदा करणारे हे बेकायदेशीर खासगी कोचिंग क्लास अकॅडमी सील बंद करण्यासाठी, तसेच नीट पेपर फुटी प्रकरणात जे खरे सूत्रधार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यासाठी, तसेच शिक्षणाच्या नावाखाली धंदा करून पालकांची, विद्यार्थ्यांची, शासनाची लूट करून बोगस ऍडमिशन घेऊन परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना कॉप्या पुरून भरमसाठ मार्क्स पडून आणि त्याच मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांची जाहिरात करून आपल्या अकॅडमीत ऍडमिशन वाढवणाऱ्यांविरुद्ध आज आम्ही इथं बसलोय. तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कुठलाही खासगी कोचिंग क्लास चालवण्याकरिता फायर एनओसी ही बंधनकारक आहे. बारामती नगर परिषदेचे अग्निशामक अधिकारी पद्मनाभ कुल्लरवार यांनी नियमबाह्य पद्धतीने खासगी कोचिंग क्लास अकॅडमी यांना फायर एनओसी दिल्या, ज्या नियमबाह्य आहेत आणि त्यांच्यावर दोष आरोपपत्र स्वतः दाखल केलं आयुक्त नगरपालिका प्रशासन संचालनालय मुंबई यांनी. मग त्या खासगी कोचिंग क्लास यांना ज्या फायर एनओसी दिल्या त्याच जर बोगस असतील तर मग हे खासगी कोचिंग क्लास अकॅडमी बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पंकज भुसे का सील बंद करत नाहीत? आज ह्या खासगी कोचिंग क्लास चालवण्याकरिता शासनाची कुठलीच मान्यता नाही किंवा महाराष्ट्रात खासगी कोचिंग क्लास अकॅडमी चालवण्याकरिता कायदा नाही, तरी देखील पालकांकडनं 5 लाख, 3 लाख, 2 लाख फी ही घेतली जाते. बरं, ती फी घेऊन पण बारामतीतल्या अकॅडमीत विद्यार्थ्यांकडून मजुरांसारखं काम करून घेतलं जातं. कोणाला कच उचलली जाते, कोणाला ड्रेनेज मध्ये सोडलं जातं, पत्रे उचलवले जातात, टाक्या उचलवले जातात. म्हणजे नक्की शिक्षणाच्या नावाखाली हा जो धंदा चाललाय तो बंद व्हावा याकरता आम्ही आज इथं बसलो. या ठिकाणी उपोषणकर्ते त्यांनी आरोप केलेला आहे की विद्यार्थी त्या ठिकाणी काम केलं जातं आणि त्यांचा असा आरोप आहे की मोठ्या प्रमाणात फी घेत आहे. तरी सुद्धा ह्या उपोषणानंतर येणाऱ्या 2 दिवसात किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये ती काय भूमिका घेतात ते त्यांनी सांगावं. येत्या सोमवारपर्यंत जर बारामती नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी हे बेकायदेशीर खासगी कोचिंग क्लास सील बंद केले नाहीत तर मी सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे याची नोंद घ्यावी व होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार बारामती नगर परिषद व शिक्षण विभाग असेल याची नोंद घ्यावी.